बघा इथं आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे 3 मार्कासाठी, ठीक आहे, का 4 मार्कासाठी मी काय बघितलं नाही, ठीक आहे. तर बघा इथं फाइंड dy बाय dx इफ x क्यूब प्लस x इंटू वाय स्क्वेअर इक्वल्स टू वाय क्यूब प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअर, ठीक आहे. तर बघा मग आता आपल्याला याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. आपल्याला काय काढायचं आहे, dy बाय dx काढायचं. इथं काय दिलेलं आहे, एक्स क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर इक्वल्स टू वाय क्यूब प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअर. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. मग डिफरन्शिएट करायच्या आधी हे ऑब्झर्व करा, ठीक आहे. मग इथं काय आहे, एक्स क्यूब आहे, इथं काय आहे एक्स वाय, म्हणजे इथं 3x आहे, इथं एक सिंगल एक्स आहे. त्याच्यानंतर ना इथं 3y, कारण की वायचं क्यूब दिलं आहे, आणि इथं काय दिलेलं आहे, सिंगल वाय दिलेलं आहे. मग तुम्ही एक कॉमन काढू शकता, ठीक आहे. मग इकडच्या बाजूला काय एक्स कॉमन घ्या. मग इथं एक्स जर असा कॉमन घेतला तर इथं काय राहणार, एक्स स्क्वेअर राहणार, प्लस इथला एक एक्स बाहेर गेला म्हणजे इथं काय होणार, वाय स्क्वेअर होणार. त्याच्यानंतर ना इथं जर आपण वाय कॉमन काढला आणि इथं ब्रॅकेटमध्ये काय राहणार, वाय स्क्वेअर प्लस इथला एक वाय बाहेर गेला, मध्ये काय राहिलं, एक्स स्क्वेअर. मग बघा इथं एक्स कॉमन काढला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आलं, इथं वाय कॉमन काढले, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आलं. मग हा वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरला आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर पण लिहू शकतो, ठीक आहे. मग जर आपण इथं एक्स ॲज इट इज हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लिहिला आणि इक्वल्स टू हा वाय ॲज इट इज, आणि इथं एक्स स्क्वेअरला आधी लिहितो कारण दोघं पण प्लस आहे, आणि वाय स्क्वेअरला नंतर लिहितो, ठीक आहे. मग बघा आता हे इकडं एक्स हा इकडं मल्टिप्लायला आहे आणि हा इकडं वाय हा पण मल्टिप्लायला आहे. जर आपण याला रिअरेंज केलं, जर आपण हा एक्स ॲज इट इज ठेवला, इकडची साईड तशी ठेवली, एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू, आणि इथं बघा हा जो वाय आहे आपण ॲज इट इज ठेवला, एक मिनटं, हा आता बघा इथं हा वाय काय याला मल्टिप्लायला आहे, बरोबर, आणि ही टर्म काय याला मल्टिप्लायला आहे. मग इकडं जर हे पूर्ण टर्म जर मल्टिप्लायला असेल आणि तिला जर आपण इकडच्या साईडला आणलं काय होईल, ती डिवाइडला जाईल, काय होईल, डिवाइडला जाईल. ही पूर्ण टर्म काय होईल, या साईडला आल्यावर डिवाइडला येईल, ठीक आहे, कारण की ती इकडच्या बाजूला मल्टिप्लायला आहे. मग तिला इकडं आणा, मग इकडच्या साईडला आणल्यावर काय होईल, डिवाइडला येईल, ठीक आहे. मग आपण जर इथं डिवाइड केलं तर डिवाइडला कोणती टर्म येणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि या साईडला कोण राहणार आहे, फक्त वाय राहणार आहे. कोण राहणार आहे, वाय. मग बघा इक्वल्स टू वाय. मग इथं बघा वरती पण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे आणि खाली पण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे. हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ही टर्म कॅन्सल होणार आणि आपल्याला काय भेटलं, एक्स इक्वल्स टू वाय. काय भेटलं, एक्स इक्वल्स टू वाय, म्हणजेच काय की वाय इक्वल्स टू एक्स. मग वाय इक्वल्स टू एक्सला डिफरन्शिएट करा. मग बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इकडच्या बाजूला जर डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स, मग दोन्हीला डिफरन्शिएट केलं काय होईल, मग इकडे बघा इकडे येणार आहे डी वाय बाय डी एक्स, आणि एक्सला विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डिफरन्शिएट केलं तर आन्सर काय येतं, 1 येतं, ठीक आहे. मग आपलं फायनल आन्सर काय आलं, 1 आलं. काय आलं, 1. बघा किती सिम्पल प्रॉब्लेम होता, फक्त फंक्शन मॉडिफाय करायचं होतं. कारण की इथं बघा डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय येतं, 1 येतं, त्याच्यानुसार हे काय आलं, 1 आलं. एकदम सिम्पल प्रॉब्लेम होता बघा, 3 मार्कसाठी दिलेला होता.